जागे जुनी मिल जागेतील त्यांना प्लॉटला पैसे भरलेले आहेत. हा सांगतो त्यांनी प्लॉटला पैसे त्यांना त्याच्या भावाने पैसे भरले होते. आडके डॉक्टर आडके त्यांनी महापालिकेचे कायदे रक्कम न देता करत होता. माझी 60,000 आमचे भरलेत असं त्यांनी तक्रार केली आहे. तर आता तो काय तक्रार केली परवा की जुनी मिलच्या सर्व जागेचा मालक मी आहे. मी ट्रस्ट आहे. मी ट्रस्ट स्थापन केलेलं आहे. माझ्या ट्रस्ट कुमार कर्वी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली काय. आणि पुन्हा मी ते करत असताना मी म्हणतात ना कुत्र पिसाळल्यानंतर कुत्रा चावतो आपण कुत्रा चावतो नाही चावत. मी माझं काम करत असताना त्यांनी माझ्या जवळच्या सहकार्याला मी पोलीस 5 तारखेला सोलापूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये जर महिन्यात सही असते माझी तिकडं मी सही द्यायला गेलो असताना तो आडकेला तिथं आला आणि त्या साहेबाला खालच्या गुन्हे शाखेला म्हणून मला यांच्यावर तक्रार द्यायची आहे. मी मला जीवन धमकी दिल्या. कोर्टात मी धमकी दिली त्यांना. काय दिलेलं मी म्हणतो सपनात सुद्धा नाही. त्यांचं त्या सर्व खोटे 1% खरं नाही दिलेलं आहे. मी गप बसतो काय नाही. तर माझ्या माणसाला बाहेर मी आज बसलो होतो बाहेरनं तर कर्जला सांगा मी सर्व तक्रारी मागं काढून घेतो. मला 1 कोटी रुपये पाहिजे. म्हणजे पैशासाठी तुम्हाला जुनी जागेच्या रेल्वे पैसे मिळणार आहेत. आता माझ्या जागेतून रेल्वे गेली. रेल्वेचा काय जो पैसा मिळतो आम्हाला जो सावकार 30-35 कोटी व्याज द्यायचं आहे मला. त्या जुन्या जागेतून रेल्वे गेली. त्या रेल्वेतून पहिला पैसे पाहिजेत. कुणाला एखाद्या जागा त्याची आहे तो काम तो जागा मी ट्रस्टचा सेक्रेटरी आहे. ते म्हटल्यानंतर हे आमचा वाद चालू होता. नुसते एवढंच नाही तर आमच्या ट्रस्टचे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले. पत्र तयार केले आणि ते पैसे लोकांना पैसे गोळा केले. यावर मी तक्रार दिल्या. त्याला मी त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आणि कोर्टामध्ये सर्व प्रॉसिक्युशन जुने त्यानं खोटी केल्या त्या प्रॉसिक्युशन ही दाखल झाली. तो 15,000 रुपयाच्या जामीनावर त्याला कोर्टाने बाहेर सोडलेलं आहे. हे मी आता जे तुम्हाला का बोलतो ज्या माणसाचा आमच्या जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समितीचा संबंध नाही उमागमन संस्थेचा सभासद नाही कुठलंही नसताना जाणीवपूर्वक गेली 8-10 वर्ष हे बरोबर होता. पण आता रेल्वेतून जागा जाणार आहे. मग त्या ऑफिसरने तक्रार दिली त्यांनी ही जागा माझी ही ट्रस्टची माझी जागा आहे ना पैसे देऊ नये. 2 ठिकाणी दिलं. मी ते विकत बसतो. मी कोर्टात प्रकरण कोर्टात गेलं ठीक जे आहे ते कायद्याने मिळेल मला द्यायचं. पण मी आयुष्यात माझी तब्येत मी आता माझं 78 माझ्या डोळ्याचा त्रास झाला. महागाई गेला 1 वर्षापूर्वी सदर तक्रार दिली. कुमारकडे मला मारहाण केली तक्रार दिली. पोलीस खात्याने सर्व चौकशी केली. कुठं भूमिका कार्यालयात जाऊन ते म्हणजे काय झालंच नाही. त्यांच्या साहेबांना तक्रार सांगितले का अशी तक्रार दिली की मी कोर्टात त्याला थोडं जीव धमकी दिली. मी म्हणलं आता नाही तर मी म्हणलं ह्या बाबतीत आपण कायदे लढाई करायची. म्हणून मी काल हेच प्रश्न काढली. काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला फंडणी मागितली याबद्दलचा पुरावा मी कागदपत्र मी तयार केलेले ते कमिशनरला मी काल दिलो. का हे पत्रपरिषद मला एक 8-15 घ्यायची होती पण इलेक्शन चालू होतं. म्हणून मी काय केलं की मला एवढं सांगायचं आहे पोलीस खात्याने मी एक प्रामाणिक नोंद घेतो. पोलीस खात्याने चौकशी करावी. जे दोषी आहेत त्यांना शासन करावं. या जुनी मिल बेकार संघर्ष समितीचा सोलापूरच्या जनतेला माहीत आहे. मी ज्या सोलापूरचं काम केल्यामुळं जुनी मिलच्या जागी काम केल्यामुळं म्हणजे मला अमेरिकेने डॉक्टरेट दिली. आज तुमच्या जवळ मोबाईल असेल मोबाईलवर टाइम्स ऑफ इंडियाने या कामाची दखल एवढी घेतलेली आहे की 2001 पासून त्याची वेबसाईट आहे की महाराष्ट्र असं काम करणारी महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती आहे कुमार कर्वी. मी एवढंच म्हणेन. कुणी खंडणी मागितली आणि कशासाठी मागितली? संदीप आडकेने मी केलेल्या तक्रारी परत घेतो. मला 1 कोटी रुपये माझा खर्च लय झालेला आहे. मला 1 कोटी द्या. तुम्हाला रेल्वेतून पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्या विरोधात केलेल्या सर्व तक्रारी परत घेतो. हेच आहे. त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व पुरावा तक्रार दिलेले तेच आज प्रश्न तुमच्या समोर देतो.